मुंबईच्या पायधुनीमध्ये चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी आता आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। नराधम वॉचमनला कोर्टात हजर केले जाणार आहे। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पॉक्सो कोर्टात ही सुनावणी होईल। आरोपी विरोधात इतर काही गुन्हे आहेत का, पोलिसांकडून या प्रकरणी आता तपास सुरू आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी वैभव घाग यांच्याकडून। वैभव, अत्यंत धक्कादायक अशी ही घटना, या नराधमाविरोधात अधिकचा तपास सुरू होता, काही अपडेट्स हाती लागलेत पोलिसांच्या? अगदी बरोबर आहे। त्याची रात्रभर चौकशी या पायधुनी या पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे। मी आता त्याच ठिकाणी आहे। ही पायधुनी पोलीस स्टेशन आहे। त्या नराधमाला पोलिसांनी कालच अटक केलेली आहे। त्याची पार्श्वभूमी काय आहे हे संपूर्ण आता पोलीस तपास करतात। रात्री 12:55 त्याच नराधमाला याच पोलीस स्टेशनमधून बाहेर काढण्यात आले आणि त्याला जे रुग्णालयात त्याची पोलीस तपासणी करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर त्याला पुन्हा एकदा याच ठिकाणी घेऊन येण्यात आलेला आहे रात्रीच। आणि आता आज मात्र त्याला दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे। आणि आता कोर्ट नेमकं त्याला काय सजा ठोठवतं हे पाहणं आता तिथंच आता उत्सुकतेचं ठरणार आहे। मात्र जी घटना घडलेली आहे ती समाजाला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। आणि आता मात्र एक महिला आणि बालकांचा जो प्रश्न आहे तो आज मात्र ऐरणीवर आता पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। नक्कीच आज या नराधमाला कोर्टात हजर केलं जाणार आहे। या दरम्यान कोर्टात पोलिसांकडून काय अधिकची माहिती दिली जाते याकडेही लक्ष असेल। तर सध्या या नराधमाचं काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, या आधी काही गुन्हे त्याच्या विरोधात नोंद आहेत का, या सगळ्या प्रकरणी सध्या तपास सुरू आहे।